हॅलो फ्रेंड, मैं जयश्री भालेराव। मी आज एक छोटासा केक घेऊन आलेले आहे। परत एक रेसिपी छानपणे मँगो केकची। आणि मँगो केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता छान छान मी पंच शिजून घेतलेला आहे, बनवून घेतलेला आहे। आणि त्याला आता वरचा जो फुगेल भाग आहे रे त्याला कट करून घेणार आहे। धाग्याच्या पण साहाय्याने कट करू शकत आहे। आणि आपल्याला ह्या केकची 4 लेयर करून घ्यायची आहे छानपणे। मँगो केक खाण्यासाठी खूप टेस्टी असतो। आणि आता थोडं सीजन चालू हो राहिलं मँगोचं, आणि त्यासाठी आपण छानपणे मँगो केक बनवणार आहे। अजून मँगो नाही आणले, पण चालू होणार आहे मँगोचं सीजन। आणि तोपर्यंत आपण क्रश टाकून मँगोची टेस्ट घेऊ छानपणे। मी पहिली लेयर ठेवून घेतली, त्याला शुगरनी सोक करणार आहे। त्याच्यात थोडा क्रश टाकलाय, मँगो क्रश। आणि आपल्याला छानपणे छोटा केक आहे त्यामुळे थोडी क्रीम लावायची आहे। पहिले लेयर ठेवून घेतला आणि क्रीम ठेवला आणि क्रश टाकायचा थोडा, मँगो क्रश आहे। आणि आता दुसरी लेयर ठेवून घेणार आहे मी, त्याला पण शुगरनी सोक करणार आहे। पाण्यामध्ये थोडं क्रश टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि थोडी क्रीम घ्यायची आणि पूर्ण कवर करायचं आपल्याला केकला। दुसरी लेयर ठेवून घेतल्यानंतर थोडी क्रीम लावल्यानंतर आपल्याला परत क्रश टाकायचा। फ्रेंड, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते, जर आवडली तर एक लाईक करा। आणि आता तिसरी लेयर ठेवून घेतली आणि त्याला पण शुगरनी सोक करायचं आहे छानपणे। आपला मँगो केकची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आणि तिसरी लेयर ठेवल्यानंतर परत आपल्याला क्रीम लावून घ्यायची। क्रीम लावल्यानंतर क्रश लावायचा आणि छानपणे आपल्याला छोटा केक आहे, त्यामुळे आपल्याला छानपणे त्याच्यावर डिझाईन काढायची आहे। पूर्ण शेवटपर्यंत रेसिपी बघा आणि कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता मी पूर्ण कवर करून घेणार आहे केक। आणि जोपर्यंत आपल्याला मँगो केक, छोटा केक असू द्या मोठा केक असू द्या, 1 तास किंवा 1 तास अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय, चांगला सेट झाल्याशिवाय त्याला डिझाईन नाही काढायची। फ्रीजमध्ये 1 तास अर्धा तास ठेवल्यानंतरच पूर्ण सेट झाल्यानंतर आपल्याला त्याला छानपणे डिझाईन काढून घ्यायचा। आणि आता मी पूर्ण केक क्रीमनी कवर करणार आहे। पूर्ण कवर करून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी त्याला। आणि मँगो केक खूप छान लागतो खाण्यासाठी। आणि छानपणे आपल्याला केक कवर करून घ्यायचा आहे। थोडी क्रीम घेऊन आणि कवर करून घेणार आहे मी। आणि छानपणे आपल्याला त्याच्यावर डिझाईन काढायची आहे। छोटा केक असल्यानंतर पण खूप छान डिझाईन काढता येते आपल्याला केकवर। आणि पहिली गोष्ट त्याला फिनिशिंग छान द्यायची। मी आता त्याला फिनिशिंग देऊन घेणार आहे। आणि छानपणे आपल्याला दमादमाने, एकदम फास्ट नाही। आणि ज्या टायमाला आपण कवर करतो क्रीम, पूर्ण जी एस्टर क्रीम लागलेली असते केकवर, ती पूर्ण कोमनी आपल्याला काढून टाकायची आहे। आपण डिझाईन करतो त्या टायमाला पूर्ण छानपणे फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला। छोटा केक असू द्या किंवा मोठा केक असू द्या, पण आपल्याला जोपर्यंत त्याला छान फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला केकला फिनिशिंग छानपणे करून द्यायची। कारण की कस्टमरला आपण छान जर फिनिशिंग करून दिली तरच कस्टमर आपल्याकडं दुसऱ्यांदा पण येईल। ह्या उद्देशाने आपण छानपणे फिनिशिंग करून द्यायची केकला। आणि मी आता केक फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि 2-3 चमचे न्यूट्रल जेल घेणार आहे। आणि ते छानपणे आपल्याला त्याच्यामध्ये मी पिंक कलर टाकलेला आहे, पण तो रेड कलर दिसतोय, पण मी पिंक कलर टाकलेला आहे त्याच्यामध्ये। आणि आपल्याला छानपणे केक न्यूट्रल जेल हलवून घ्यायचं आणि मग छानपणे आपल्याला कवर करायचं आहे। अर्धा तास झालेला आहे
आणि मी पूर्णपणे केक कवर करून घेणार आहे न्यूट्रल जेलने. आणि ते न्यूट्रल जेल पहिल्यांदा हलवून घ्यायचं आणि 1-2 त्याच्यात थेंब पाणी टाकायचं फक्त, आणि जादा पाणी नाही टाकायचं आपल्याला. आणि छानपणे आपल्याला न्यूट्रल जेलनी कवर करायचं आहे. मला जादा कवर नाही करायचं, फक्त अर्धा केकच करायचा होता, पण आता माझ्याकडून थोडं न्यूट्रल जेल जादा पडलं त्याच्यामध्ये, त्यामुळे मी आता पूर्ण केक कवर करून घेणार आहे छानपणे. आणि न्यूट्रल जेल टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण केक कवर झाल्यानंतर छोटीशी छानपणे आपल्याला त्याच्यावर डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि आपला छोटासा केक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या छानपणे मी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आपला छानपणे केक तयार झालेले आहे. रेसिपी कशी वाटली आणि केक कसा डिझाईन केली मी केकवर, ते पण मला नक्की सांगा. आणि माझा केक छान आहे का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहे त्याच्यावर, आणि आपल्याला खूप छान केक झालेला आहे डिझाईन आपली. आणि छोटे छोटे आपल्याला फुलं काढून घ्यायचे आहे त्याच्यावर. मी पूर्ण कवर केलेला आहे, पूर्ण डिझाईन काढून घेतलेली आहे केकवर. केक कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि माझी पूर्ण रेसिपी पहा आणि एक लाईक नक्की करा. आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपली चिरी ठेवल्याशिवाय आपला केक कायम अधुरा असतो, त्यामुळे मी एक छानपणे एक चिरी ठेवून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर छानपणे आपल्याला डेकोरेशन करून द्यायचे आहे, कारण की सारखं सारखं आपल्याकडे कस्टमर यायला पण पाहिजे, त्यासाठी आपल्याला सुंदर त्याला सजून द्यायचं आहे. त्यामुळे आपण त्याला छानपणे एकदम कवर करून आणि चांगली डिझाईन करून